8 वर्षांची सुकन्या डोळे चोळत चोळतच आपल्या आईकडे गेली. तिची आई माया सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होती. आई, मला मॅगी खायचंय. हो हो, आत्ता करून देते. तसंही मी आज काही केलं नाहीये. तुझे बाबाही ऑफिसच्या ट्रिपसाठी गेलेत, त्यामुळे घरात तू आणि मीच आहे. आपल्या दोघींसाठी मॅगीच करते, लवकर होऊन जाईल. माया आळसापोटी मॅगी बनवते आणि स्वतः खाते, बरोबर मुलीलाही खायला तेच देते. तिचा नवरा कामानिमित्त बाहेरच असायचा, त्यामुळे घरात या दोघी मायलेकीच असायच्या, म्हणून ती खायला नेहमी मॅगीच बनवायची. असेच काही दिवस गेले. सुकन्या आता 22 वर्षांची झाली. मम्मी मम्मी, अगं कुठे आहेस? ओ गॉड, बहुतेक आई पूजा करतीये. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. एक काम करते, माझ्यासाठी पटकन मॅगीच बनवते. माझी ऑल टाइम फेवरेट. सुकन्या किचनमध्ये जाऊन मॅगी बनवते, पण मॅगी बनवताना ती काही भाज्याही त्याच्यात घालते आणि भाज्या कापताना तिचं बोटही कापलं जातं. आउच! मम्मी मम्मी! तिचा आवाज ऐकून पूजा संपून माया लगेच बाहेर येते. अगं हे काय, कापलं ना बोट? नीट काम करता येत नाही का? थांब जरा, मी आत्ता पट्टी बांधते. माया तिच्या बोटावर पट्टी बांधते आणि मग नंतर तिला मॅगी करून देते. सुकन्या त्यांची एकुलती एक मुलगी होती, म्हणून ती तिला जास्त काही काम सांगत नव्हती आणि त्यामुळे सुकन्याला मॅगीशिवाय काही बनवता येत नव्हतं. तू पण ना यार अंकित, किती दिवस असाच माझ्याबरोबर फिरत राहणार आहेस? ओय मॅडम, तुझ्याबरोबर मी सिरियस आहे, समजलं ना? मग का नाही येत माझ्या घरी मागणी घालायला? मॅडम, त्याचं असं आहे ना, आधी शिक्षण पूर्ण होऊ दे, नोकरी लागू दे, मग येईन ना. असेच काही दिवस जातात आणि अंकितला चांगली नोकरी लागते. तो मॅगी बनवणाऱ्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर काम करतो आणि मग तो आपल्या घरी सुकन्याबद्दल सांगतो. दोन्ही कुटुंब एकत्र भेटतात. हे बघा वहिनी, ही माझी एकुलती एक मुलगी आहे. खूप प्रेमाने वाढवलंय मी हिला, त्यामुळे हिची चांगली काळजी घ्या तुम्ही. तुम्ही काही काळजी करू नका हो. आम्ही सून नाही, मुलगी घेऊन चाललोय. काही महिन्यानंतर त्या दोघांचं लग्न होतं. मग एक दिवस, सुनबाई माझ्यासाठी 1 कप चहा कर. रोज माझ्याच हातचा प्यायची, आजपासून तुझ्या हातचा मिळेल. हो आई, मी आत्ता घेऊन येते. सुकन्या किचनमध्ये जाते आणि चहा घेऊन येते. पिऊन सांगा ना आई कसा झालाय ते. अगं थांब, गरम आहे, लगेच पिऊ का? सून आहे तू माझी, ऑर्डर करू नकोस. खरंच म्हणतात लोक, सासू सासूच असते. अरे रे रे, अगं हा चहा आहे की काढा? एवढी चहा पावडर कोण घालतं? यामुळे तर माझी डोकेदुखी अजूनच वाढेल. तुझ्या आईने तुला चहा पण शिकवला नाही का? आई, ते मी पहिल्यांदाच बनवलाय ना, म्हणून. काही हरकत नाही, मी शिकेन. उफ, काय होणार आहे आजकालच्या मुलींचं काय माहीत, चहा सुद्धा बनवता येत नाही साधा. ओय मॅडम, तू काय बोलतीयस तिला? तुला तरी येतो का बनवायला? हे ऐकून सुकन्या हसू लागते आणि नणंद पाय आपटत आतल्या खोलीत निघून जाते. काही वेळातच सुकन्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. ते सगळेजण टेबलवर बसतात आणि समोर मॅगी बघून आश्चर्यचकित होतात. सुनबाई, हे काय? सॉरी आई, मला दुसरं. तेच तर म्हणतीये, तुला कसं माहीत पडलं की आम्हाला सगळ्यांना मॅगी खायला खूप आवडतं? तुला माहितीये, मॅगी न खाता आमचा एकही दिवस जात नाही. पण मला भाज्या घातलेली मॅगी आवडते आणि मला स्पायसी असलेली. आणि सुकन्या, मला कांदा घातलेली. तुला माहितीये ना, मी मॅगीची कंपनी यासाठीच जॉईन केलीये. मला रोज मॅगी घरी घेऊन येता येतं. रोज 50 पाकिटे लपवून मी माझ्या गाडीतून घेऊन येतो. हो अंकित, मॅगीवर एवढं प्रेम की त्याच्यासाठी चोरी पण? वाह. असो, मला वाटलं मॅगीची दिवाणी फक्त मीच आहे, पण तुम्हीही मॅगीच्या बरेच प्रेमात आहात की. कदाचित मॅगी कंपनी आपल्याला त्यांची फॅमिली ब्रँड अँबॅसेडर बनवू शकते. सुकन्या खुश होते. आता ती सकाळ संध्याकाळ सगळ्यांसाठी मॅगीच बनवायची. आज मी सगळ्यांसाठी मसाला आणि जिरा मॅगी बनवलंय. आणि वहिनी, उद्या पनीर मॅगी. हो हो, आता तुम्ही काळजीच करू नका. आता मी आली आहे ना, तुम्ही सकाळ संध्याकाळ फक्त मॅगीच खात राहाल. आता घरातले सगळेच जण सकाळ संध्याकाळ मॅगीच खायचे. एवढंच नाही, पाहुणे आल्यानंतर सुद्धा त्यांना मॅगीच दिलं जायचं. त्यामुळे पाहुणेही आता त्यांच्या घरी यायला घाबरत होते. अगं हे काय केलंय सुमन? हे काय बनवून आणले सुनबाईनी? मॅगी? हो, आमच्यासारखंच हिलाही मॅगी खायला खूप आवडतं. सत्यानाश, मला वाटलं होतं सून आलीये तर जरा चांगलं काहीतरी खायला मिळेल, पण नाही, या पोरीला पण असलाच घाण काहीतरी आवडतंय. नाही राहायचंय मला इथे, मी आजच परत जाते, नाहीतर तू मला हा मैदा खायला घालूनच मारून टाकशील. आत्याबाई एक क्षणही थांबता तिथून निघून जातात, पण याचा या दोघींवरती काहीच परिणाम होत नाही. इकडे यांचं मॅगी खाणं सुरूच राहतं. अशीच काही वर्ष जातात.
मग एक दिवस कळतं की सुकन्या प्रेग्नंट आहे. खरंच मी बाबा होणार आहे. वाव, थँक्यू सो मच. तू मला खूप छान गुड न्यूज दिलीस. यू आर द बेस्ट. आणि मी आजी. सुनबाई, आता तू काळजी घे. घरातल्या कामासाठी आपण कामवाले ठेवूया. आणि खाण्याचा तर काही प्रश्नच नाहीये. मॅगीच तर खायची सकाळ संध्याकाळ. ते तर आमच्यापैकी कोणीही बनवेल. या छोट्या बाळासाठी घरातले सगळेजण खुश होते. मग 2 महिने असेच जातात. घरात सगळेजण सुकन्याची खूप काळजी घेत होते. पण त्यांची एकच वाईट सवय होती. ते अजूनही मॅगी खाणं सोडत नव्हते. आई लवकर या. शालू शालू. आई, हा तर वहिनीचा आवाज आहे. चल लवकर. त्या दोघी जणी तिच्या खोलीत जातात जिथे ती पोटावर हात धरून बसली होती. काय झालं सुनबाई? आई, माझ्या पोटात दुखतंय आणि ब्लिडिंगही. काय? अरे देवा. शालू, तू पटकन कॅब बुक कर. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. आणि तुझ्या दादालाही फोन कर. शालू लगेच गाडी बुक करते आणि अंकितलाही हॉस्पिटलमध्ये यायला सांगते. काही वेळातच त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आय एम सॉरी. जास्त मॅगी खाल्ल्यामुळे मुलाच्या शरीरातही तेच गेले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. सुकन्याच्या शरीरातही मैदा जास्त गेल्यामुळे तिची इम्युनिटी पूर्णपणे गेलीये. त्यामुळे ती मूल वाचू शकली नाही. तिला जास्त फळं आणि भाज्या खाण्याची गरज होती. तुम्हाला माहितीये ना, मैदा जास्त खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीला किती नुकसान होतं ते. हा मैदा आपल्या आतड्यांना चिटकून राहतो. महिन्यात 1-2 वेळेला ठीक आहे, पण रोज खाणं. काय? माझं बाळ? नाही डॉक्टर, असं नाही होऊ शकत. स्वतःला संभाळ बाळा. सुकन्याला जेव्हा ही गोष्ट कळते ती निश्चितच पडते. मॅगी खाण्याची एवढी मोठी शिक्षा मिळेल असा तिने विचारही केला नव्हता. त्या दिवसानंतर सगळ्यांनीच मॅगी खाणं सोडलं. आता ते रोज भाजी आणि पोळी खायचे. अंकितनेही मॅगी आणणं बंद केलं. असेच काही महिने गेले. मग सुकन्या पुन्हा प्रेग्नेंट राहिली. पण यावेळी तिला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे तिने स्वतःची खूप चांगली काळजी घेतली. तिच्या सासूनेही तिची काळजी घेतली आणि हेल्दी खाणं खाल्ल्यामुळे तिने निरोगी जुळ्या मुलांना जन्म दिला. आता त्यांची फॅमिली पूर्ण झाली आणि मग ते सगळे आनंदात राहू लागले. ही घे, ही एवढी पोळी खाऊन जा. नाही आई, मला उशीर झालाय, मी नाही खाऊ शकत. अगं, एक पोळी तरी खा. असू दे ना आई, तुझ्या या पोळीच्या नादात माझी जर बस गेली ना तर माझा बॉस मला कच्चा खाऊन टाकेल. बरं बाई, ठीक आहे. हा रोल बनवलाय मी. हा तर हातात घेऊन जाऊ शकतेस ना? बरं ठीक आहे, दे लवकर, मला उशीर होतोय. ही गोष्ट आहे रोनिताची, जी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिची आई नम्रता आणि वडील नरेश यांनी तिच्या शिक्षणात कशाचीही कमतरता ठेवली नव्हती. आणि रोनिता कॉलेजमध्ये टॉप केल्यानंतर आता एका IT कंपनीमध्ये नोकरी करत होती. आई, तू बाबांची बायको आहेस, माझी नाही. रोज अशी बसून माझी वाट काय बघत असते तू? झोपत जा ना तू वेळेवर. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल की आपल्या पोरीला बघितल्याशिवाय आईचा डोळा लागणार नाही. हो, पण त्याच्यासाठी आधी माझं लग्न तर कर, की अशीच आई होऊ? सांग बरं तू. थांब जरा, आगाऊ कुठली, आत्ता बघते तुझ्याकडे. रोनिता हसत हसत आपल्या खोलीकडे जाऊ लागली. मग समोरच तिचे वडील तिला दिसले. अगं अगं, काय चाललंय तुझं हे? काही नाही बाबा, मी आईला सांगितलं की मला शिरा खायची इच्छा झालीये. तर बघा ना, आई मला मारायला येतेय. काय ग नम्रता, शिराच मागितलाय ना तिने, बनव की मग तिच्यासाठी. त्याच्यात एवढं चिडायची काय गरज आहे? रोनिता सगळ्यांचा जीव होती. रोज असेच मजेत दिवस जायचे. मग एक दिवस, नम्रता जरा इकडे ये. काय झालं? अगं, ते लखनौचे काका आहेत ना. हो हो, काय झालं त्यांना? त्यांना काही नाही झालंय. त्यांचा फोन आला होता. म्हणत होते अगदी चांगल्या विचारांची माणसं आहेत. त्यांना मुलीच्या नोकरी करण्यावरही काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती लोक याच शहरात राहतात. अरे वा, मग तर हे खूपच चांगलं झालं. काय चांगलं आहे आई? मला नाही करायचं लग्न बिग्न. का ग बाई, तुला का नाही करायचं लग्न? मी गेल्यानंतर तुमच्या दोघांची काळजी कोण घेणार? तूच घेणार, अजून कोण? आत्ता तर आमचे हातपाय चालतायत. आम्ही म्हातारे झाल्यानंतर आम्हाला भेटायला येत जा, अजून काय. नाही बाबा, माहित नाही कशी असतील ती सासराची माणसं. मला कुठेच नाही जायचंय. अगं, असं बोलू नये बाळा. पोरी परक्याचंच धन असतात. एक ना एक दिवस तिला आपल्या सासरी जावंच लागतं. आणि तुला माहितीये, ज्यांचं स्थळ आलंय ना त्यांना तुझ्या नोकरी करण्यावर पण काहीच अडचण नाहीये. आणि ते पण याच शहरात राहतात. त्यामुळे तुला जॉब बदलायची पण गरज लागणार नाही. मग आता तूच सांग, यापेक्षा अजून काय हवंय बरं?
रोनितालाही हेच हवं होतं की लग्नानंतरही तिची नोकरी सुरू राहावी. खूप समजावल्यानंतर रोनिता या लग्नासाठी तयार झाली आणि मग काही दिवसात तिचं लग्न होऊन ती रणजित बरोबरच तिच्या सासरी येते. रणजित एका फॅक्टरीमध्ये मॅनेजर होता. घरी त्याचे आई वडील आणि एक बहीण होती जिचं लग्न अजून झालेलं नव्हतं. तू खूप नशीबवान आहेस की तुला आमच्यासारखं सासर मिळालंय. अगं माझ्या रणजितसाठी तर मुलींच्या रांगा लागलेल्या होत्या. बरं मला सांग, तू कुठे जॉब करतेस? म्हणजे तुझं ऑफिस किती लांब आहे इथून? आई, मी निस्टॅक कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझं ऑफिस इथून जास्त लांब नाहीये. अच्छा अच्छा. माझा रणजित तर दर महिन्याला 30,000 रुपये कमवतो. तसा तुझा पगार किती आहे? 10-15,000 रुपये तरी मिळतात की नाही? आई, सगळी कटाकटी करून 40,000 रुपये हातात येतात. एवढं ऐकून कमला गप्प बसली. रोनिताच्या उत्तरामुळे तिचं तोंड गप्प झालं होतं. ती पुढे काहीच बोलू शकली नाही आणि तिथून निघून गेली. पण रोनिताला ही गोष्ट कळालीच नाही की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिने तिच्या सासूची बेइज्जती केली होती. मग रोनिता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि आपला टिफिन पॅक करू लागली. त्याच वेळी कमला तिथे आली आणि म्हणाली, अगं सुनबाई, एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे चाललीयेस? आई, लग्नासाठी मला फक्त कालपर्यंतच सुट्टी होती, त्यामुळे आजपासून मला ऑफिसला जॉईन व्हायचंय. अच्छा, आणि परत कधी येशील? संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. एवढं बोलून रोनिता तिथून निघून गेली. खरं तर कमला रोनिताच्या या नोकरीवरती जास्त खुश नव्हती, पण येणारा पैसा कोणाला आवडणार नाही म्हणून ती गप्प होती. पण त्या दिवशी रोनिताला घरी यायला थोडा उशीर झाला. ती आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. मग तिने सगळी भांडी घासली आणि मग, उद्यापासून जरा लवकर येत जा सुनबाई. आता तुझं लग्न झालंय त्यामुळं घरातल्या जबाबदाऱ्या पण असतात काहीतरी. आता रोजचा स्वयंपाक मी काही एकटी बनवू शकत नाही या वयामध्ये. हो ना, ठीक आहे आई. कमला रोनिताला ऐकून तिथून निघून गेली. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि खूप सारा स्वयंपाक करून ऑफिसला गेली. मग त्याच दिवशी संध्याकाळी, हे जेवण तर तू सकाळी बनवलं होतंस ना? हो आई. का, आवडलं नाही का तुम्हाला? नाही नाही, ठीक आहे. त्या दिवशी तर कमला रोनिताला काही बोलली नाही, पण तिला हे पचत नव्हतं की रोनिता हे सगळं इतकं व्यवस्थित कसं मॅनेज करते. मग एक दिवशी कमलाने खडा टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी, हे बघ सुनबाई, मी आणि रणजितच्या वडिलांनी खूप प्रयत्न केला, पण आमच्याकडून आता जास्त ॲडजस्ट होणार नाही. यांना गरमच जेवण जेवायची सवय आहे, त्यामुळे संध्याकाळचं जेवण तू संध्याकाळीच करत जा, समजलं? पण आई, आता वाद घालू नकोस माझ्याशी. मी जेवढं सांगते तेवढंच कर. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून रोनिता खूपच नाराज झाली. तिला आता प्रश्न पडला की ऑफिसचं काम सांभाळून घरातलं हे काम कसं करायचं. मग दुसऱ्या दिवशी, आई, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो बोल ना, काय झालं? मी नोकरी सोडलीये. उद्यापासून मी ऑफिसला नाही जाणार. अगं पण असं का केलंस तू? कारण हे सगळं माझ्या एकटीकडून होत नव्हतं आई. ऑफिसच्या कामामुळे मी तुमचीही काळजी घेऊ शकत नव्हते. बरं ठीक आहे, जा तू जाऊन माझ्यासाठी चहा करून आण. कमलाला नेहमी वाटायचं की रोनिताने जॉब सोडावा, पण आता ती तिच्या जॉब सोडण्यावरही टेन्शनमध्ये होती. पण तिने हे टेन्शन रोनिता समोर दाखवलं नाही. तिकडे रोनिता लवकर आपलं काम संपवून आराम करायची. तिला एक ब्रेक हवा होता, जो आता तिला मिळाला होता. पण दुसरीकडे रोनिताच्या जॉब सोडण्यामुळे घरातलं बजेट हल्लं होतं. रणजितने रोनिताच्या सॅलरीच्या जोरावर 2-3 लोनही घेतले होते. त्याचे सगळे हप्ते आता त्यालाच फेडावे लागत होते. केवळ एकाच महिन्यात हालत इतकी खराब झाली की लोनचे हप्ते भरण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. आणि मग एका संध्याकाळी कमला आपल्या मनावर दगड ठेवून म्हणाली, ते रोनिता, मला खूप वाईट वाटतंय की तू तुझी नोकरी सोडलीस. काही हरकत नाही आई. नाही नाही, तू एवढी चांगली शिकलेली आहेस, इतक्या वर्षांचा तुझा अनुभव आहे आणि आता तू उगाच घरात बसून राहिलीयस आणि तुलाही तुझं ऑफिसची आठवण येतच असेल ना. तू एक काम कर, तुझ्यासाठी एक नवीन नोकरी शोध, नाहीतर जुन्या ऑफिसमध्ये जॉईन होता आलं तर बघ. ठीक आहे आई, पण ते स्वयंपाकाचं थोडं बघावं लागेल. माझ्याकडून सगळं काम तर नाही होणार. अगं नाही नाही, मी सगळा विचार केलाय. तू फक्त भाजी करून जात जा, मी दुपारच्या आणि संध्याकाळच्या पोळ्या करत जाईन आणि तू ऑफिसमधून आल्यानंतर मी चहा पण करेन. ठीक आहे? ठीक आहे आई, जसं तुम्ही म्हणाल तसं. मग दुसऱ्या दिवशी रोनिता सकाळी आवरून आपल्या आईकडे गेली आणि तिला मिठी मारली. आणि मग, तुझ्या सासूचा हा घमेंडीपणा नक्की दूर होईल म्हणून. बरं आता मला सांग, तुझ्या सुट्ट्या कधी संपणार आहेत? आजपर्यंतच होती आई, उद्यापासून जॉईन करायचंय. बरं झालं. चहा पिणार आहेस का?
नाही, आज तर माझ्या सासूबाईंच्या हातचा चहा आधीच फिक्स आहे. आज आपण दिवसभर शॉपिंग करूयात. रोनिताचं बोलणं ऐकून नम्रता हसू लागते आणि अशा प्रकारे रोनिताने आपल्या समजूतदारीने सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ती आपल्या घरची जबाबदारीही पूर्ण करत होती आणि पैसे कमवून घरातलं बजेटही सांभाळत होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.